नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पुनश्च एकदा भूमिपूजन करण्याचा घाट घातलाय. इथले स्थानिक लोकप्रतिनिधींनी मध्ये पाहणी केली होती, परंतु अशा पाहणी तर त्यांनी अनेक केलेल्या आहेत, परंतु प्रयत्न केले नाहीत. प्रयत्न आमचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेबांनी केले, त्याच्यामुळे तरतूद झाली. मग ते श्रेय नको जायला म्हणून हे काम धीम्या गतीने प्रतिकात्मक पिंडदान त्याच्यामुळेच केलेलं आहे. आज एवढी शुभ वस्तू बनते आणि सततच्या 15 वर्षाच्या पाठपुरानंतर आणि मंदाताईंच्या अथक प्रयत्नानंतर हे बनत आहे आणि अशा वेळेला त्यांनी सहकार्य केलं पाहिजे, परंतु कुठलाही विचार न करता त्यांनी पिंडदान जे केलं आहे हे निंदनीयच आहे. नवी मुंबईतील वाशी येथील महाराष्ट्र भवन हा श्रेयवादाचा राजकीय आखाडा बनलाय. काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या महाराष्ट्र भवनाच्या कामात दिरंगाई होत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष मंगेश आमले यांनी पिंडदान आंदोलन केलंय. त्यांच्या या आंदोलनाला उत्तर देत भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक पांडुरंग आमले यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीचे मंगेश आमले यांनी केलेले हे आंदोलन राजकीय स्टंटबाजी असल्याचा आरोप करत आपल्या पक्षाची भूमिका मांडत सडेतोड उत्तर दिलं आहे. साहजिकच जे पत्रकारांना कळतंय ते आमच्या जनतेला सुद्धा नक्कीच कळतंय, कारण ही कुठेतरी स्टंटबाजी आहे. कितीतरी वर्ष त्यांनी असं काही केलं नाही, पण आणि अचानक निवडणुकीच्या काळामध्ये प्रकाश जोता देण्यासाठी केलेलं ही स्टंटबाजी आहे, सगळ्यांना कळतंय आणि साहजिकच आपले तुमच्या तोंडातून सुद्धा हे बाहेर पडतंय, म्हणजे हे सत्य आहे असं वाटतंय मला. बरोबर आहे, हे योग्य नाहीच आहे. म्हणून तर मी पक्षाची आणि माझी वैयक्तिक भूमिका मांडण्यासाठी इथं बसलेलो आहे. कारण काम चालू झालेलं असताना ज्या वेळेला काम थांबलं असतं किंवा त्याची परमिशन आली नसती किंवा परमिशन आल्यानंतर जर काम सुरूच नसतं झालं किंवा भूमिपूजन झालं नसतं, तर अशा वेळेला आपण हे आंदोलन करणं गरजेचं होतं. किंवा आमदारांना तुम्ही जाब विचारू शकला असं की काम अजून का चालू झालेलं नाही आहे, परंतु काम चालू झालं असं नाही, कुठेतरी खोडा घालणं म्हणजे ही स्टंटबाजी करणंच आहे हे सगळ्यांना दिसून येत आहे. त्यांनी सुरुवातीला हा विषय मांडला, परंतु याचा पाठपुरावा कोणी केला, याच्या मागे श्रेय कोणाला दिलं पाहिजे ह्याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आणि खरोखरच याच्याबद्दल आमदार मंदाताई म्हात्रे यांची वाहवा सगळ्यांनीच केली पाहिजे, कारण 10हून अधिक लक्षवेधी घेणे म्हणजे त्यांनी एखादं काम हाती घेतलं आणि ते सँक्शन करून झाल्यानंतरच त्यांनी त्याचा पाठपुरावा सोडलेला आहे, म्हणजे याचं श्रेय खरं आमदार मंदाताई म्हात्रे यांना भेटलं पाहिजे. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.